नीरज सर, नीरज, 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 निशी, निशी, हे बघ, आजपर्यंत ना नीरजने कुठल्याच प्रॉब्लेम्सला जिंकू दिलं नाहीये. अँड आय एम शुअर तो आजही तुझ्याकडे नक्की परत येईल. बट प्लीज तू स्ट्रॉंग राहा. रे देवा, आत्ताच पडू चावताय का? घरात ना एक गोष्ट धड नाही चाललेली. काय चाललंय ना घरात तेच कळत नाही माका. ग तू काय करी होतस आत? पाणी पित होतंय तर घरात भांडी ठेवली होती ना घासू, त्यातला एक भांडा खाली पडला. गो सगळा स्वयंपाक घरात ना तसाच पडलेला. हा कुणाचं लक्ष काय घरात? हा, आणि बोलणार तरी कोणाक? सगळे आपलेच दात आणि आपलेच ओठ. कोणाची नजर लागली माझ्या भरल्या घरात देव जाणे बाई. पोलिसांचे पाय लागले नव्हते माझ्या घरात कधी. ते आज माझ्या पोरांका घेऊन गेले पोलीस स्टेशनात. तो पोरगो आपल्या आयुष्यात इलो ना तेव्हापासून रोज काय ना काय वाईट घडता. हा त्यातूर त्याची ती आऊस असा एक आऊस ना ती नीरजची. मग करणारच ना काय हवा त्या पोरासाठी. आपल्या घरातली आऊस नाही. पोर किती चुकला ना तरी समर्थन तिचाच करता. अगो पण माझे झील चुकीचे नाही वागतत. हा, त्या बाईन तिच्या पोरासाठी आपल्या घरात पोलीस हाडल्यात. आता माझ्या पोरांसाठी मी काय करतोय त्या बघच म्हणावत्या का? काय आता तू काहीतरी भलताच करू नकोस. हा, कित्या तुका कित्या पुळकोयलो तिचं? नाही नाही, माका तिचो कशाक पुळको? हा, अगो माका काळजी वाटते ना घराची. आता तू बघ, हा, माझ्या भावांचो काय पण दोष नव्हतो तरी पोलीस त्यांना घेऊन गेलेत की नाही. हा, अजून चौकशी संपली नाहीये का यांची? किती वेळ झालाय? मंजू, अगं श्रीनू गेलो ना, तो घेऊन येत त्यांका. अजून काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. वाटलं होतं घरात शुभ कार्य घडतंय, पण हे लग्न ठरल्यापासून घरात सगळं अशुभच घडतंय. नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. रघुनाथा, अहो अहो काय झालं? काय विचारलं तुम्हाला तिकडे? बोला ना, काय झालं? हा मामी, अगं काही नाही, उगाच खूप वेळ थांबून ठेवलं होतं. मग सोडल्याने कसा? मग त्यांना सांगितलं पुरावा असेल तर बोला, नाहीतर मग स्टेटमेंट घ्या आणि सोडून द्या. बरा झाला तू बोललंस, नाहीतर रात्र पोलीस स्टेशनात काढूची लागली असती. गो काहीतरी काय बोलतस? पोटात अन्नाचो एक कण नाही. 4 घास जरा गरम खाऊन घेतले असते ना तर बरा वाटला असता. थोडा अहो काय गो, एवढा सगळा झाल्यानंतर सुखाने घास जाईल असं वाटतं तुका? करून चौरून आपला नामानिराळा असल्यासारखा दाखवता. आई, आई, आई,
मला माहिती आहे तुम्ही खूप दुखावले गेलात आणि त्याला कुठेतरी कारण मीच आहे. आता नीरजने परत येणं हा एकच मार्ग आहे, पण कोण घेऊन येईल त्याला? नीरज सर, मला खात्री होती तू येशील माझ्यासाठी. मला त्रास होतो ना? नाही होतोय. मला मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय, ते माझ्यामुळे. तुला माहिती आहे ना, तू जर माझ्यासोबत असेल तर मला त्रास होत नाही. हे सगळं मी आपल्या प्रेमासाठी करतो. मी तुमच्या सोबत कायम आहे. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. सर आपल्याला इथून निघायला हवं. अच्छा. निशी, किती वेळ अशी बसून राहणार आहेस? चल उठ, जेवून घे. गेट अप. नीरज सरांनी काही खाल्लं असेल का? हे कळल्याशिवाय मी कसं काय खाऊ? हे सगळं ना आज माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे दादांना, काकांना, सगळ्यांसमोर मान खाली घालून जावं लागलं. माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास होतोय. बरोबर. निशी प्लीज प्लीज तू शांत हो ना. निशी तू शांत हो प्लीज. जे काही होतंय त्याच्यात तुझी काहीच चूक नाही. निशी प्लीज प्लीज तू रडू नको, शांत हो. तसं नाहीये. मला माहितीये माझ्यामुळे दादांचा विश्वास मोडलाय. नीरज सर जे काही करतात ना ते आमच्यासाठी, माझ्यासाठी करतात, पण माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. तू मला किती समजावलंस ना तरी मला माहितीये हे सगळं माझ्यामुळे. प्लीज असं काही नाहीये. देवा, मी प्रेम केलंय, माझी चूक आहे का? आणि जर चूक झाली असेल ना तर त्याची शिक्षा तू मला दे. मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. तू न मागता मला सगळं दिलंस, पण तुझ्याजवळ आज एक गोष्ट मागते. नीरज सरांना सुखरूप घरी घेऊन ये. दादा खोत म्हणजे या गावचा अभिमान होतो, पण आता काय रवलेला नाही.
खोत म्हणजे नाव मोठा आणि लक्षण खोटा झालेला. अहो, नाही. अहो, रघुनाथ. उभाताई, उभाताई, अहो काय करताय? सावकाश उभाताई, चटका लागला ना? ठीक आहे, थांबा थांबा. काय चाललंय उमाताई? लक्ष कुठे आहे तुमचं? काय करायचं कायच कळत नाही मंजू. राहून राहून मनात भलते चलते विचार येतात. अगो आज यांका पोलीस स्टेशन जाऊचा लागला. स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता की असो दिवस येत. खरंय तुमचं. मला तर काळजी वाटते खूप उमाताई. एकाचं दोन झालं तर? आणि यांचा राग तर तुम्हाला माहिती आहे ना. एक वेळ दादा सुटतील हे. आणि नीरज सोबत जे काही वागलेत ना सगळ्या गावाने बघितलं. जर पोलिसांनी कोणाला विचारलं आणि कोणी ह्यांच्या विरोधात जबानी दिली तर? अरे देवा. आणि त्यात नीरजला काही झालं तर दादा राहिले बाजूला, ह्यांनाच आज जावं लागेल. मंजू माफ करा उमाताई, मी स्पष्ट बोलते. दादांची आज्ञा डोळे झाकून ऐकण्याची शिक्षा भोगावी लागली यांना. मंजू हे काय स्वस्त बसणार नाहीत. राम लक्ष्मणाची जोडी एकमेकांपासून दूर होणार नाहीत. आणि अगो बंधू भाऊंनी सुद्धा गावासाठी काही कमी केलं नाही. त्यांच्या विरोधात कोणी काय एक बोलणार नाही. कळला? नको काळजी करूस. येत आहे मी. आमचा लक्ष्मण तुमच्या रामासाठी राबण्यापुरता आहे फक्त. श्रीनिवास, निशीची अवस्था मला बघवत नाहीये. कंटिन्युअसली विचार करते ती. आणि सारखा तोच प्रश्न, नीरज सर सापडले का? काय उत्तर देऊ मी तिला? दादा मामाची सुद्धा काही वेगळी अवस्था नाही आहे. ओवी त्याला या गावात मान आहे, आदर आहे. आज त्या सगळ्यालाच तडा गेलाय ग. आजपर्यंत दादा मामा ताट मानेने या गावात वावरला होता. पहिल्यांदा त्याला स्वतःची मान झुकवावी लागली. मी त्याला एक कधीच सहन होणार नाही. आणि मलाही. ओवी, ओवी, याआधी कधीच मी त्याला असं पाहिलं नाहीये का? या सगळ्यात मी सुद्धा दोषी. श्रीनिवास, प्लीज प्लीज काम डाऊन. तू शांत हो ना. आणि मला सांग, तू गिव्ह अप करून कसं चालणार आहे? श्रीनिवास, तिकडे निशिना देवघरातून बाहेर यायलाही तयार नाहीये. मला टेन्शन येतंय की नीरज सापडला नाही तर तिची अवस्था काय होणार आहे. सो या सगळ्यात आपल्यालाच काहीतरी करायला हवं ना. ओवी, अगं पण आपण त्याला सगळीकडे शोधलं, तो कुठेच सापडला नाही. अगं तो सापडला तरच सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल श्रीनिवास. सगळ्यांच्या मनावरचं ओझं दूर होईल. विल हॅव टू फाइंड हिम. पण कुठे? सगळीकडे तर शोधून झालं आपलं. कुठेतरी तर असेल ना तो. आपण अजून टाइम नाही वेस्ट करू शकत. हो, आपण उद्या अख्खं गाव पुन्हा पालथे घालू. या घरावरचे आरोप दूर करण्यासाठी, निशीसाठी आपण त्याला पुन्हा शोधू. हा श्रीनिवास, निशीचे प्रेयर्स आपल्याला नक्की हेल्प करतील. आणि दादा मामाचा खरेपणा
आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जाईल. काय ग बाय, बाय माझे फोन उचल. ही एक बया फोन उचलत नाही हा. रागावून बसली असेल काल फुगून. मी ते दादा पण चिडलेलो हा. या दोघांच्या भांडणात ना माझ्यासारख्या गरीबाचा जीव जायचा. त्या नीरजच्या आईने रागाच्या भरात माझा बिंग फोडला ना तर दादा काही मग सोडणार नाही. उगाच उगाच पडलाय त्या पैशाच्या मोहात. मागत राहताना काही कळतच नाही काय करायचं आता. देवा तू सांग बाबा आता काय करू. मग काय सुचत नाही. आई? काय झालं? काय बडबडतेस? काय अगं, आता तू एकटीच काहीतरी बडबडत होतीस ना, म्हणून विचारलं की काही झालंय का. मी कधी तू काय ऐकलास काय? नाही, मी काही ऐकलं नाही, पण तूच आता बोलत असेल काहीतरी रे राजा. घरात एवढा सगळा चाललेला हा ना, कोणाचं चित्तच थाऱ्यावर नाही. तो पोरगा नीरज, त्याची माका काळजी वाटते. माझ्या भावांची पण माका काळजी वाटते. एका वेळी घरात किती काय काय चाललेला हा बोलत असेल. आई, हे बघ, काळजी करू नको. बंधू मामा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा मामा खंबीर आहे या सगळ्याला सामोरं जायला. बघ, रात्र खूप झाली आहे, जाऊन झोप आता. हा जाते. तू पण जाऊन झोप. जा 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 राजा, जा जा जाऊन झोप. मी पण जाते झोपायला. हा चल. काय सांगू तुका, माझी झोप उडालेली हा. तेव्हा काय होणार काय कळत आहे. हळद दूध आणलंय, तेवढा पिऊन घ्या. काय झाला पोलीस स्टेशनात? काय त्रास तुमका? शारीरिक त्रास पचवता येतात, पण मनावर झालेल्या जखमांचा काय उमा, त्या कधीच भरून निघत नाहीत. सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय एक केलेलं नाही. सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही नका एवढा विचार करू. नका ना विचार करू. नका ना विचार करू. विचार येणार नाही का उमा मनामध्ये? ज्या गावामध्ये रघुनाथ कोताच्या नजरेक नजर मिळवची लोकांची हिंमत नव्हती, त्याच लोकांच्या नजरा आज रघुनाथ कोता घायल करत होत्या. उमा, या रघुनाथ कोताला जो मान मिळाला ना, तो एका दिवसात कमवलेला मान नाही हा. त्यासाठी आयुष्यभर झटावं लागलं. तोच मान आज एका क्षणामध्ये गमावला मी. त्यातून त्या पोरात जर काय झालं ना, तर ती अपराधाची भावना आयुष्यभराचा ओझा होत. समजता माका तुमचं म्हणणं, बरोबरच हा सगळा. पण देव ना एक प्रकारे आपली परीक्षा बघता बघा. देव नाही उमा, पुढची पोरं बापाची परीक्षा बघता. पुढची पोर परीक्षा बघता.